नमस्कार मित्रांनो, झोपताना जर आपल्याला वाईट स्वप्ने येत असतील तर ताबडतोब करा हे उपाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे तसेच आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे इतका वेळ देखील नसतो. मित्रांनो, दिवसभर सर्वजण कामांमध्ये व्यस्त असतात आणि संध्याकाळी आल्यानंतर त्यांना रात्रीची झोप खूप हवीशी वाटते. रात्रीची झोप ही शांत लागल्यानंतरच आपल्याला सकाळी फ्रेशपणा जाणवतो. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना रात्रीची स्वप्न भरपूर प्रमाणात येत असतात. म्हणजेच अनेकांना काही चांगली स्वप्ने पडतात तर अनेकांना अनेक वाईट स्वप्ने देखील पडत असतात. तर काही काही स्वप्न आपल्यासाठी शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ देखील असतात. तर मित्रांनो, अनेकांना वाईट स्वप्नही पडत असतात. पण वाईट स्वप्न आपल्याला रात्री पडल्यामुळे आपली रात्रीची झोप देखील व्यवस्थित होत नाही आणि या स्वप्नांचा मग आपण दिवसभर विचार करत राहतो. काही जण ही स्वप्ने विसरतात, परंतु काही जण हे दिवसभर त्या स्वप्नांचा विचारच करत राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाईट स्वप्ने पडत असतील तर तुम्हाला हे उपाय आम्ही आज सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला जी काही रात्रीची स्वप्न पडत असतात ती स्वप्ने दूर होतील. म्हणजे तुम्हाला वाईट स्वप्ने अजिबात पडणार नाहीत. अग्निपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीला वाईट स्वप्न पडते आणि हे वाईट स्वप्न पडताना तो व्यक्ती जागा होत असेल तर त्या व्यक्तीने लगेच झोपावे. कारण असे केल्याने हे स्वप्न आपल्या डोक्यातून लगेच निघून जाते आणि मग सकाळी आपल्याला अशी स्वप्ने लक्षातही राहत नाहीत. म्हणजेच आपला दिवस हा शांत मनाने सुरू होतो. स्वप्नशास्त्रानुसार असे मानले जाते की माणसाला त्याच्या कर्मानुसार चांगली किंवा वाईट स्वप्ने देखील पडत असतात. तर मित्रांनो, तुम्ही गोरगरिबांची सेवा केली तर यामुळे तुमच्या कर्मातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. तसेच स्वप्नातील दोषही नष्ट होतील. योग्य आणि पात्र ब्राह्मणांची पूजा करून दान देऊन आपणाला स्वप्नांचा त्रास टाळता येतो. तसेच शास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर यामुळे देखील तुम्हाला वाईट भीतीदायक स्वप्नेही पडत असतात. आपल्या घराभोवती असणारी किंवा घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा अशा अशुभ स्वप्नांना जन्म देते. त्यामुळेच मित्रांनो, घरातील शांतता आणि आनंदासाठी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या घराची जी काही रचना आहे ही रचना वास्तुशास्त्रानुसार असणे गरजेचे असते. आपल्या घरामध्ये तुम्ही हवन करणे गरजेचे आहे. धर्मग्रंथानुसार जर तुम्ही सूर्यदेवाची नियमितपणे उपासना केली तर अशी वाईट स्वप्ने तुम्हाला अजिबात पडणार नाहीत. मित्रांनो, सूर्योदयाच्या वेळी सूर्याला तुम्ही जल अर्पण करत असताना जल अर्पण करावे. असे म्हणतात की जेव्हा आपण सूर्यदेवाला पाणी जल अर्पण करत असतो त्यावेळी त्यातील पाण्याचे थेंब काही आपल्या शरीरावर पडतात. त्यावेळी आपले शरीर व मन आपले शुद्ध करत असतात. जर तुम्हाला एखादे वाईट स्वप्न जरी पडत असले किंवा असते, त्या स्वप्नांचा तुम्ही उल्लेख कोणापाशीही करायचा नाही. म्हणजे ते स्वप्न तुम्ही विसरायचे आहे. बऱ्याच जणांना स्वप्न अशी सवय असते की रात्रीचे पडलेले वाईट स्वप्न हे दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना ते सांगतात. परंतु मित्रांनो, या स्वप्नांचा तुम्हाला कोणापाशी अजिबात उल्लेख करायचा नाही. कारण तुम्ही जर दुसऱ्यांपाशी या स्वप्नांचा उल्लेख केलात तर यामुळे तो माणूस आहे तो तुम्हाला त्या स्वप्नांची पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतो. मग यामुळेच आपणाला नेहमीच ताण पडतो आणि आपण देखील निराश होतो. म्हणजेच आपणाला भीतीही वाटते. धर्मग्रंथानुसार ज्या व्यक्तीला नेहमी वाईट स्वप्ने पडतात त्या लोकांनी रोज सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी रोज आंघोळ करायला हवी. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांना त्रिदेव म्हटले जाते. या त्रिदेवांची जर आपण दररोज पूजा केली तर आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मक विचार नाहीसे होतात. तुम्ही देखील दत्तगुरूंची, स्वामी समर्थांची नियमित सेवा करा. यामुळे तुम्हाला वाईट स्वप्ने कदापिही पडणार नाहीत. तुम्हा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.